आदरणीय सालपे वहिनींना नगराध्यक्ष पदावरती आम्हाला बघायचं आहे आणि यासाठी त्यांनाही निवडून आणण्यासाठी आम्ही सगळ्यांनी निर्धार केला आहे आणि यांच्यासोबत या प्रभात या मैदानामध्ये आम्ही उतरलो। खरं तर या वडगावचा जो विकास हा जो दिसतोय हा विकास यापूर्वी 2016ला जे सत्तेत पॅनल होतं, युवक क्रांती आघाडीची सत्ता होती, त्या सत्तेच्या माध्यमातून गेल्या 50 वर्षामध्ये कधी इतका विकास झाला नाही, इतका प्रचंड विकास झालेला आहे। ही एक जमेची बाजू या युवक क्रांतीची आहेच आणि सध्या या संघटनेच्या माध्यमातून येथील गोरगरिबांचा निवाऱ्याचा प्रश्न सुटावा आणि या लोकांना हक्काचं घर मिळावं यासाठी आमची लढाई सुरू होती। आणि याच ठिकाणी इथं जवळपास 173 जवळच 173 गट नंबरची जमीन आहे, तिथे आम्ही 2.25 एकर जमीन मिळवून आणलेली आहे शासनाकडून आणि या जमिनीवरती येथील 410 कुटुंबांचा निवाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे, त्यांना हक्काचं घर मिळणार आहे। इतकं सगळं करत असताना आज तागायत आम्ही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले, परंतु आता यापुढे आम्हाला जे मंत्रालयातील काम आहेत यासाठी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे नेते आदरणीय विनय कुरे साहेब यांच्याशी चर्चा आमची झाली आणि त्यांनी इथून पुढे सगळी जबाबदारी घेतलेली आणि लवकरच त्या प्रकल्पाचं काम सुरू करण्याचं आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे, वचन दिलेलं आहे। मला वाटतंय निवडणूक होताच त्या कामाचं सुरू होणार आहे। माणसांना घर महत्वाचं आहे, निवारा महत्वाचा आहे आणि गोरगरिबांचं जितकं म्हणून अन्न सुरक्षा योजना असेल, पेन्शन योजना असेल, या सगळ्या कशा सुरक्षित होतील आणि सुरळीत होतील आणि लोकांच्या पर्यंत त्याचा लाभ कसा येईल यासाठी मी प्रयत्न करतोय। आणि म्हणून सगळे वडगावातले जेवढे पण गोरगरीब लोक आहेत त्यांची गेल्या 25 वर्षापासून त्यांची बाजू घेऊन मी उभा आहे आणि ती बाजू घेत असताना त्या सगळ्या गरिबांनी युवक क्रांती, जनस्वराज्य, ताराराणी आणि संपूर्ण महायुती त्या लढाईमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे आता या ठिकाणी आपलं पॅनल उभा आहे या सर्वच 10च्या 10 वार्डमध्ये उमेदवार निवडून आणायचे। आदरणीय सालपे वहिनींना नगराध्यक्ष पदावरती आम्हाला बघायचं आहे आणि यासाठी त्यांनाही निवडून आणण्यासाठी आम्ही सगळ्यांनी निर्धार केला आहे आणि यांच्यासोबत या प्रभात या मैदानामध्ये आम्ही उतरलो आहे।